आज बापूंना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेले आहे। आजचा दिवस म्हणजे आमच्या कुटुंबासाठी आणि पूर्ण बेकरायनगरसाठी हा काळाच दिवस म्हटलं तरी चालेल, कारण हा दिवस कोणाच्याही वाट्याला येऊ नये आणि खूप अवघड आहे हा दिवस, पचवणं अवघड आहे आमच्यासाठी तर खूपच अवघड आहे। कारण बापूंनी आमच्यापेक्षाही समाजाला इतकं महत्त्व दिलं ना, आज जो जनसमुदाय दिसतोय ती बापूंच्या कामाची आणि बापूंची समाजावर प्रेम करण्याची जी ताकद होती आणि त्या ताकदीचं उत्तर म्हणून हा जमना समुदाय आज इथे सर्व हजारोच्या संख्येने गोळा झालेला आहे। बापू गेले ही कल्पना सहन होत नाही आहे, जशी आम्हाला सहन होत नाही तशीच इथे बसणाऱ्या कोणालाच सहन होत नाही, कारण बापूंनी समाजासाठी खूप काही केलं। एवढंच नाही तर तो त्यांचा शेवटचा दिवस होता ना, तो दिवसही त्यांनी कामामध्येच घालवला आहे आणि तो काम एवढं बेकार काम होतं, कारण पूर्ण ड्रेनेज लाईन पॅक झाल्या होत्या आणि त्या ड्रेनेज लाईनच्या शेजारी उभं राहून बापूंनी काम केलं आणि तिथेच त्यांना इन्फेक्शन झालं आणि तिथूनच त्यांच्या आजाराला सुरुवात झाली आणि तो त्यांचा शेवट झाला। त्यामुळं बापूंनी कामातच शेवट केलेला आहे। त्यांचं स्वतःसाठी जगणं राहूनच गेलं, ते फक्त समाजासाठी जगले आणि समाजासाठीच त्यांनी त्यांचा देह अर्पण केला। बापूंच्या जाण्याने जी पोकळी झालेली आहे ती खूप मोठी पोकळी आहे, ती भरून काढणं आमच्यासाठी खूप अवघड आहे। तरी पण एक समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ते देण्याची प्रतिउत्तर देण्याची उतराई व्हावी आणि ती उतराई होण्यासाठी आज बापूंच्या पावलावर पाऊल ठेवून असं नाही म्हणता यायचं किंवा बापूंच्या बरोबरीने असं नाही म्हणता यायचं, पण जमेल तसं आम्ही बापूंच्या सारखं काम करण्याचा प्रयत्न करू आणि समाजाला कुठेही उणीव भासून देणार नाही आहे की बापू गेलेत अशी नाही उणीव भासून देणार। आम्हाला जमेल त्या परीने, मग त्यात गणेशाबा असो, गिरीश असो, आमची ढोरे फॅमिली असो, यामध्ये सर्वच आम्ही खूप जमेल त्या कष्टाने समाजासाठी काम करू, समाजाच्या नडीअडचणीला उपयोगी पडू आणि समाजोपयोगी कार्य करू। बापूंची जागाही आम्ही घेऊ शकत नाही, परंतु ते त्याप्रमाणे काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि समाजाला कुठेही कमी पडणार नाही। जिथे जिथे गरज लागेल तिथे तिथे आमचं ढोरं कुटुंब समाजासाठी राहील। ताई, कैलास बापू असताना कायम विकास कामाला त्यांनी जास्तीत जास्त प्राधान्य दिलेलं आहे। मात्र आज बापू नाही आहे, परंतु बापूंचा विकास कामाचा वारसा म्हणून आपण आहे, गिरीश भाऊ ढोरे आहेत, गणेशाबा ढोरे आहेत। कशा पद्धतीने विकास कामाला प्राधान्य द्याल आणि कशा पद्धतीने पुढं वारसा चालवण्याचं काम आपण करणार आहे, काय सांगा? बापूंनी नेहमीच विकासासाठीच काम केलेलं आहे। विकासाबरोबर समाजात ज्या गोष्टींची गरज आहे, प्रत्येक कुटुंबाला ज्या ज्या गोष्टीची गरज आहे, वैयक्तिक म्हणजे कुटुंबात जाऊनसुद्धा बापूंनी काम केलेलं आहे। समाजोपयोगी कामं केलेली आहेत, विकासासाठी कामं केलेली आहेत। तशीच कामं आमचे ढोरे परिवार अर्थात आपल्या 11 गावचे नगरसेवक गणेशाबा करतायत, तेही कुठे कमी पडून देणार नाही, तेही त्याच ताकदीने त्याच ह्याने विकास कामे करतील आणि करणार आहेत। त्याच श्रद्धांजली देण्यासाठी हजारोच्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी निर्माण झाला आहे असं वाटतं। बापूंना श्रद्धांजली देण्यासाठी हजारोच्या संख्येने आज जनसमुदाय इथे आलेला आहे। जनसमुदायाने त्यांच्या वाणीतून त्यांच्या चेहऱ्यावरती बापूंना खूप श्रद्धांजली दिलेली आहे बापूंना, परंतु मला असं वाटतं की अशी श्रद्धांजली द्यायची वेळ कुठल्याही कुटुंबावर येऊ नये। इथे आलेत लोक, श्रद्धांजली वाहिलेली आहे, बापूंच्यावर खूप आदराने प्रेम केलेलं आहे लोकांनी आणि त्यांचं मी मनापासून आभार मानते की तुम्ही बापूंच्यासाठी इथे आलात, आमच्यासाठी इथे आलात, तुमच्यासाठी तुमचा वेळ खूप महत्त्वाचा आहे, परंतु तो महत्त्वाचा वेळ तुम्ही थोडा वेळ बाजूला ठेवून आमच्यासाठी इथपर्यंत आलात। तुमचे आलेल्या सर्व जनतेचे मी मनापासून खूप आभार मानते आणि धन्यवाद देते। आपले आवडतं नेतृत्व कैलास बापू ढोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या दिनानिमित्तानं एकत्रित आलो। खूप चांगल्या प्रकारचं कीर्तन सेवा सगळंच त्या ठिकाणी महाराजांनी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी केली। आपण सगळे मंत्रमुग्ध झालो। कीर्तन सेवेमध्ये महाराजांनी जो काही उपदेश केला तो निश्चितपणानं इथं जमलेल्या 4-5 हजार लोकांसाठी अतिशय मोलाचा, महत्त्वाचा आणि उद्याच्या काळात त्यांच्याही जीवनामध्ये एक चांगलं परिवर्तन घडणारा त्या ठिकाणी तो झाला। निश्चितपणानं कैलास बापू जाणं हे आपल्या सगळ्यांना एक मोठी उणीव आहे, पोकळे आहे, पण कैलास बापूंनी जे काम उभं केलं, कैलास बापूंनी जो काही आदर्श उभा केला, कैलास बापूंनी जो समाज जीवनामधला कशा प्रकारचं काम करावं याचं मूर्तिमंत उदाहरण उभं केलं ते आपल्या सगळ्यांना निश्चितच भूषणावं आहे। आणि अशा प्रकारचं कीर्तिमान नेतृत्व की जे समाजामध्ये तळागाळातल्या माणसापासून
ते मोठ्या व्यक्तीपर्यंत सगळ्यांना मदत करण्याची भावना. हल्लीच्या काळात आपण काय म्हणतो, गोरगरिबांना मदत करणारं नेतृत्व. बाप्पू असं होतं, गोरगरीब सर्वसामान्य मीडियम मनुष्य, वडीलधारी, तरुण, सहकारी, महिला, एखादा जो उद्योगपती असेल, सगळ्यांना मदत करणारा अष्टपैलू नेतृत्व म्हणजे कैलास बाप्पू त्या ठिकाणी होऊन गेले. त्याचे साक्षीदार आम्ही आहोत. त्या ठिकाणी निश्चितपणानं माझ्यासह अनेक नेते मंडळी आहेत, अनेक जनता आहे, हे सगळे साक्षीदार आहेत आणि त्यांना त्याच्यामधून त्या ठिकाणी बाप्पूंच्या मदतीचा हात त्यांच्यापर्यंत पोहोचला. आणि असे बाप्पू जाणं निश्चितपणानं या कुटुंबाला तर त्या ठिकाणी एक कायमचं दुःख आहे, परंतु या कुटुंबाचं एक रोपटं जे त्यांनी लावलं त्याचा वटवृक्ष झालेला आहे. आणि त्या वटवृक्षामध्ये ज्या फांद्या तयार झालेल्या आहेत, गणेश आबासारख्या, उषाताईसारख्या, तरुण पिढीसारख्या त्यांच्या कुटुंबातल्या, त्या फांद्या एवढ्या मजबूत झालेल्या आहेत की बाप्पूंचं लावलेलं रोपटं हे बाप्पू नसताना त्या ठिकाणी ते वाढवत आहेत. बाप्पूंच्या गुणांचा, बाप्पूंच्या आदर्शाचा त्यांनी त्या ठिकाणी सगळं संपन्न करण्याचा, ते स्वतः त्या ठिकाणी त्याच्यामधून उतराई करण्याचा प्रयत्न हे कुटुंब करतं आहे. हे कुटुंब फक्त बेकरानगर पुरतं नाही, फुलसुंगीपुरतं नाही, हवेली तालुक्यापुरतं नाही, तर आज इथं जी लोकं आली ते जिल्ह्यातनं आली. असाच प्रकारचा आदर्शवत पुढच्या काळामध्ये नवीन पिढीनं घडवावा, हेच बाप्पूंना खऱ्या अर्थानं आदरांजली होईल. आम्हा सगळ्यांच्या वतीनं बाप्पूंना या ठिकाणी पुरंदर हवेली आम जनतेच्या वतीनं, पुणे जिल्ह्यातल्या सहकाऱ्यांच्या वतीनं बाप्पूंना या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आदरांजली अर्पण करतो. आमचे सहकारी मित्र कैलास बाप्पू किसन ढोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांना आमच्या अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघातर्फे आणि जनलोक वार्ता परिवारातर्फे भावपूर्ण या ठिकाणी मी श्रद्धांजली अर्पण करतो. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची. आपल्या हक्काचं चॅनल. धन्यवाद.